लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावलाय। आता विधानसभा निवडणूक अगदी 3 महिन्यांवर येऊन ठेपली आहे। लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील यश प्राप्त करायचं लक्ष्य त्यांनी ठेवलं आहे। त्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष तयारीला लागले असून जागा वाटपासंदर्भात सातत्याने चर्चा सुरू आहे। या प्राथमिक चर्चेमध्ये महाविकास आघाडीचे मुंबईतील विधानसभा मतदारसंघाचे जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। आता महाविकास आघाडीचा मुंबईतला जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरलाय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। लोकसभेला महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीतल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 21 जागा लढवल्या व 9 जिंकल्या, तर काँग्रेसने 17 जागा लढवून 13 जागांवर विजय मिळवला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वात कमी 10 जागा लढवून 8 जागांवर विजय मिळवला। 48 जागांपैकी 30 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला। आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे। यासाठी महाविकास आघाडीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघांसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। मुंबईमध्ये 36 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यामध्ये महाविकास आघाडीचे जागा वाटप कसे असेल ते आपण पाहूयात। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी लोकसभेच्या निकालावर मुंबईतील विधानसभा मतदारसंघांचे जागा वाटप करणार आहे। मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदारसंघ आहेत। त्यापैकी 4 मतदारसंघावर महाविकास आघाडीने विजय मिळवलाय। विजय मिळवलेल्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत विजयी झाले, तर मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय पाटील विजयी झाले आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई हे विजयी झाले। तर मुंबईमध्ये लोकसभेला ज्या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे त्या मतदारसंघात महाविकास आघाडी समान सूत्र वापरणार असल्याचं बोललं जात आहे। म्हणजे महाविकास आघाडीने यासाठी 3-2-1 असा फॉर्म्युला तयार केला असल्याचं बोललं जात आहे। आता महाविकास आघाडीचा हा 3-2-1 फॉर्म्युला काय आहे ते आपण जाणून घेऊयात। लोकसभेला विजय मिळालेल्या या 4 लोकसभा मतदारसंघाच्या जागांशी संबंधित असलेल्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत लोकसभेला जास्त जागा जिंकलेला पक्ष 3 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवेल, तर लोकसभेला दुसऱ्या क्रमांकावर असलेला पक्ष 2 विधानसभा मतदारसंघात जागा लढवेल। तर महाविकास आघाडीत लोकसभेला सर्वात कमी जागा जिंकणाऱ्या पक्षाला एकच विधानसभा मतदारसंघ वाटायला येणार आहे। मुंबईमध्ये असलेल्या 36 विधानसभा मतदारसंघांपैकी संभाव्य फॉर्म्युल्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 15 जागा, काँग्रेसला 14 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 7 जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे। यातूनच इतर मित्र पक्षांना योग्य ती जागा दिली जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमधल्या प्रमुख 3 घटक पक्षांनी याला मान्यता दिली आहे। महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबईत जास्तीत जास्त जागा लढवणार असल्याचं संभाव्य फॉर्म्युल्यानुसार दिसतंय। मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं संघटन अधिक मजबूत आहे। त्याचप्रमाणे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधारे महाविकास आघाडी मुंबई शहर आणि उपनगरातील 36 विधानसभा जागांपैकी 20 विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला तर शिवसेना भाजपसोबत युतीत लढली होती। त्यामध्ये शिवसेनेने 19 जागांवर निवडणूक लढवून 14 जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसने 29 जागांवर निवडणूक लढवली आणि त्यापैकी 4 जागा जिंकल्या। तर राष्ट्रवादी काँग्रेसने 6 जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यांना केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला। आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंबई विभागात महाविकास आघाडी संभाव्य फॉर्म्युल्यानुसार लढली तर त्यापैकी किती जागा जिंकणार हे विधानसभेच्या निकालामधून स्पष्ट होईलच। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।